लाडकी बहिणींना 14 जानेवारीला साजरा होणाऱ्या या पारंपरिक सणाच्या निमित्ताने 2 महिन्याच्या एकत्रित हप्ता देण्याच्या डिसेंबर आणि जानेवारी या दोन्ही महिन्याच्या 3,000 रुपये एकाच वेळी लाभार्थींच्या बँक खात्यात जमा केली जाण्याची मकर संक्रांतीच्या दिवशी हे 3,000 देण्यात येणार आहे अशीच माहिती देण्यात आली आहे. तर मित्रांनो, या योजनेचा सतत लाभ घेण्यासाठी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे अनिवार्य करण्यात आले होते. म्हणजे तुम्हाला 31 डिसेंबर 2025 ही यासाठी अंतिम मुदत ठरवली होती, जी आता म्हणजे संपली आहे. अनेक लाभार्थी महिलांनी विविध कारणामुळे ही प्रक्रिया वेळेत पूर्ण केली नाही, ज्यामुळे आता चिंता निर्माण झाली आहे. तांत्रिक अडचणी, माहितीचा अभाव किंवा वेळेचीच कमतरता यामुळेच बऱ्याच महिलांची केवायसी अपूर्ण राहिली आहे. हा लाभ कोणाला भेटणार आहे? तर ज्या लाभार्थी महिलांनी ई-केवायसी केली आहे त्यांनाच 2 महिन्याचे एकत्रित लाभ मिळणार आहे. ज्या महिलांनी केवायसी प्रक्रिया पूर्ण झालेली नाही त्यांच्या लाभावर काय परिणाम होणार याबाबत अद्याप शासनाकडून स्पष्ट माहिती देण्यात आलेली नाही. अशी महिलांची नावे लाभार्थी यादीतून तात्पुरते काढले जाण्याची शक्यता असल्याचे माहिती सूत्राकडून सांगितले जात आहे. जानेवारी पासूनचे हप्ते अशा महिलांसाठी थांबवले जाऊ शकतात. ज्या महिलांची अद्याप केवायसी केलेली नाही त्यांनीच तातडीने ही प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे. म्हणजेच वेबसाईट पण बंद झाला आहे, तर ज्या लाडकी बहिणीची केवायसी पूर्ण झालेली नाही आणि नाही केली ते त्यांची कदाचित वेबसाईट चालू केली तर तुम्ही लवकरात लवकर तुम्ही ई-केवायसी करून घ्यायची आहे. नोव्हेंबर पर्यंतचे हप्ते बहुतांश पात्र महिलांना मिळाले आहेत. आता डिसेंबर आणि जानेवारीच्या एकत्रित रकमेची प्रतीक्षा सुरू आहे. मात्र ज्या महिलांचे बँक खात्यात आधार लिंकिंग पूर्ण झालेले नाही किंवा इतर तांत्रिक त्रुटी आहेत त्यांना रक्कम मिळण्यात अडचणी येऊ शकतात. बँक खाते सक्रिय असणे, आधार कार्ड योग्यरित्या लिंक असणे आणि मोबाईल नंबर अपडेट करणे अत्यंत आवश्यक आहे. अनेक वेळा तांत्रिक कारणामुळे पात्र असूनही लाभार्थींना रक्कम प्राप्त होत नाही. चुकीची माहिती नोंदवली असणे किंवा केवायसी अपूर्ण असणे यामुळे पैसे थांबू शकतात. त्यामुळे सर्व लाभार्थींनी आपले बँक खाते आणि आधार माहिती तपासून घेणे योग्य ठरेल. जवळच्या बँक शाखेत किंवा सेवा केंद्रावर जाऊन आपली सर्व माहिती पडताळणी करणे आवश्यक राहील. मुदतवाढीची अपेक्षा, अनेक महिलांना तांत्रिक समस्या किंवा योग्य मार्गदर्शनाअभावी केवायसी प्रक्रिया पूर्ण करता आली नाही. अशा परिस्थितीत शासनाने मुदत वाढ द्यावी अशी मागणी विविध स्तरावरून होत आहे. जर सरकारने केवायसी साठी नवीन मुदत जाहीर केली तर अशा महिलांना पुन्हा या योजनेचा लाभ घेता येईल. अन्यथा त्यांच्या हक्काचा लाभ कायमस्वरूपी किंवा तात्पुरता थांबू शकतो. सध्या या प्रक्रियेबाबत शासनाकडून कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. लाभार्थींनी सरकारी पोर्टलवर नियमितपणे माहिती तपासत राहणे आवश्यक आहे. कोणतीही नवीन अधिसूचना किंवा मुदतवाढीची घोषणा झाल्यास ती तातडीने अंमलात आणणे गरजेचे ठरेल, जेणेकरून योजनेचा लाभ खंडित राहणार नाही. म्हणजे आता सध्या म्हणजे ज्या लाडकी बहिणीची ई-केवायसी करायची बाकी असेल त्यांना नवीन ई-केवायसी करण्याची मुदत वाढ द्यावी अशी मागणी विविध स्तरावर होत आहे. म्हणजे मुदतवाढ झालीच तर तुम्ही तातडीने तुमची ई-केवायसी बाकी राहिली असेल तर तुम्ही तातडीने लवकरात लवकर तुमची ई-केवायसी पूर्ण करू शकता.